बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो। या महिन्यात वैशाखी पौर्णिमा तथागताची जयंती देखील असते, तथागताचं महापरिनिर्वाण देखील असतं। त्याचबरोबर 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या देखील शुभेच्छा देतो आणि या देशाच्या एकूण क्रांतीच्या समतेच्या परंपरेला अभिवादन करतो। बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांच्या नंतर अण्णाभाऊ या परिवर्तनवादी सगळ्या महापुरुषांना अभिवादन। तथागतांनी या देशाला नव्हे तर जगाला सगळ्यात मोठा आदर्श संदेश काय दिला असेल तर तो सांघिक एकत्रित राहणे आणि संघाच्या माध्यमातून आपल्याला हवा तो उद्देश, हवी ती विचारधारा जनतेत नेता येते हे पहिल्यांदा तथागतांनी या देशाला सांगितलं। तथागत म्हणाले, चरत भिकवे चारिकम लोकानुकंपा याथान हिताय बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण। भिकूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायचं, ज्याच्यामुळे या देशातल्या समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही, समस्त भारतीयांच्या जीवनाच्या मध्यंतरी आणि समस्त भारतीयांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याणच होईल, असा कल्याणाचा, समतेचा, शांतीचा संदेश तथागतांनी दिला। आणि या तथागताच्या विचारधारेवर या देशात असंख्य राजे महाराजे उभे राहिले आणि त्यांनी या देशामध्ये समतेसाठी प्राणाचं बलिदान दिलं, प्रचंड मोठी क्रांती केली। यावेळेला तथागताच्या विचारधारेवर चालणाऱ्या सम्राट अशोकाचं नाव घेणं मला अत्यंत गरजेचं वाटतं। ज्यांच्याबद्दल एक शायर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने साल लड़ाइयां जीतकर शान अपनी बढ़ाई थी। अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी। ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धर्मासाठी दान दिलं। ज्या अशोकांच्यामुळे या देशाचा बोधिवृक्ष कुठे गेला, श्रीलंकेत गेला आणि श्रीलंकेत बोधिवृक्ष गेल्याच्या नंतर शशांक नावाच्या एका ब्राह्मण राजाने तथागताचा भारतातला बोधिवृक्ष जाळला, नव्हे तर त्या बोधिवृक्षाच्या मुळावर ऍसिड टाकून पुन्हा याला कोंब फुटू नये, हा वृक्ष पुन्हा उभा राहू नये म्हणून कितीतरी वेळा या देशात तथागताच्या बोधिवृक्षावर ऍसिड टाकण्यात आलं। अशा वेळेला सम्राट अशोकाच्या रूपाने श्रीलंकेत गेलेला पुन्हा बोधिवृक्ष भारतात आला आणि तथागताची विचारधारा पुनरुज्जीवित झाली। खऱ्या अर्थाने ही विचारधारा या देशात संतांनी पुनरुज्जीवित केली। संत नामदेव म्हणाले, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णमया मात नामा म्हणे, आम्ही तथागताच्या विचारधारेचे संत आहोत, पुन्हा संत चळवळीच्या रूपाने आम्ही तथागताची विचारधारा जिवंत करणार आहोत असं खटकावून सांगणारे संत नामदेव महाराज। म्हणून बुद्ध म्हणाले होते, अतदीप भव, नामदेव महाराज म्हणाले, स्वयं प्रकाशित व्हा, हा तथागताचा सिद्धांत मी तुम्हाला अभंगात सांगणार आहे। नामदेवांनी अभंग केला, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, आम्ही बुद्धासारखं जनतेला हुशार विद्वान करण्यासाठी अवतरित झालेलो आहोत असं सांगणारे संत नामदेव महाराज। आणि म्हणून तथागताच्या भिक्खू संघाचा आदर्श मॉडेल संतांनी घेतलं होतं, पण दुर्दैव आम्हाला संत चळवळीची सांगड फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी घालून द्यायला 2025 उजडावं लागलेलं आहे। मधल्या काळात आम्ही या सगळ्या वारकरी परंपरेकडे दुर्लक्ष केलं। बघा, बुद्धाच्या भिक्खू संघाचं मॉडेल नामदेवांनी कसं घेतलं होतं तर बुद्धाच्या भिक्षू संघात तुम्हाला जे जे दिसतं ते नामदेवांच्या वारकरी संत मंडळात दिसतं। तथागताच्या भिक्षू संघामध्ये तुम्हाला आम्रपाली दिसेल तर नामदेवांच्या भिक्षू संघात वेश्येची मुलगी असणारी कानोपात्रा तुम्हाला दिसते। तथागताच्या भिक्षू संघामध्ये त्रिपिटक लिहिणारे भंते उपाली दिसतील न्हावी जातीचे, नामदेवांच्या भिक्षू संघामध्ये संत सेना महाराज न्हावी समाजातून होते। तथागताच्या भिक्षू संघाचे शास्त्रा तथागत असेपर्यंत स्वतः बुद्ध होते आणि जाताना म्हणाले धम्मशास्त्र असेल। नामदेवांनी सुद्धा तथागताची विचारधारा शास्त्रा मांडली आणि अहिंसावादी कमरेवर हात ठेवलेला विठ्ठलच बुद्ध रूपाने स्वीकारला आणि तथागताची विचारधारा भारताच्या महाराष्ट्राच्या संतांनी स्वीकारली। म्हणून तुम्हाला जिकडे तिकडे जे दिसतं ते इथं दिसतं बुद्ध अष्टांग मार्गावर आचरण करायचे। पंढरपूरचा पांडुरंग देखील 8 कोण्यांच्या विटेवर उभा आहे, म्हणजे तो अष्टांग मार्गावरच उभा आहे। म्हणून बाबासाहेबांनी घोषणा केली होती, रमाई म्हणाल्या होत्या, साहेब मला पंढरपूरला जायचंय, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, रामो तिथले लोक आपल्याला मंदिरात घेणार नाही, पण मी तुला वचन देतो आपलं स्वतःचं स्वतंत्र नव पंढरपूर उभं करेल। आणि बाबासाहेबांनी याच दीक्षाभूमीवर नागपूरला स्वतःचं स्वतंत्र पंढरपूर उभं केलं। ते बघायला रमाई मात्र नव्हत्या। बाबासाहेबांनी घोषणा केली होती,
पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध असल्याची मी मांडणी करणारे पुस्तक लिहिणार आहे। ते बाबासाहेबांचं काम हा धम्मकीर्ती महाराज परभणीकर आज पूर्ण करतोय। संबंध महाराष्ट्रात आम्ही बुद्ध आणि बुद्धाची विचारधारा, वारकऱ्यांची विचारधारा सांगायला आम्ही निघालेलो आहोत। आणि म्हणून महाराष्ट्रात वारकरी संतांनी कुण्या वैदिकांची, कुण्या ब्राह्मणांची, ब्राह्मणवाद्यांची प्रेरणा घेतली नाही। महाराष्ट्राच्या वारकरी संत मंडळाने बुद्धाची आणि बुद्धाच्या भिक्षू संघाची प्रेरणा घेतली। बुद्धाचा भिक्षू संघ चारिका करण्यासाठी जायचा, वारकरी संतांनी दिंड्या काढल्या। आणि म्हणून तथागताच्या नंतर भारतात सगळ्यात जास्त कोण फिरले असतील तर ते संत नामदेव फिरले होते। नामदेवांनी एकदा औंढा नागनाथाच्या मंदिरात प्रबोधन करायचा प्रयत्न केला, कीर्तन करायचा प्रयत्न केला। औंढ्याच्या मंदिरातल्या ब्राह्मणांनी नामदेवांना हकलून लावलं। तेव्हा नामदेवांनी उत्तरेकडे जाऊन हिंदीत अभंग लिहिला म्हणून वाचला, नाहीतर मराठीतल्या तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंग्रजीचा डोह आला। नामदेवांच्या या अभंगांचं काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरज नाही। नामदेव उत्तरेकडे जाऊन सांगतात, दीन दीन जाती मेरी पंडरी केलाया, ऐसा नामा दर्शी तुमने काय को बनाया। नामा टाल बिना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया। अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं। मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे? इथल्या धर्मपुरोहितांना जाहीर प्रश्न करणारे नामदेव महाराज होते। म्हणून संतांनी समतेचा, जातीयांताचा, एकोप्याचा, बंधुभावाचा लढा सुरू केला होता। आणि म्हणून संतांच्या संत मंडळात तुम्हाला सगळे दिसतील। तथागताच्या भिक्षू संघात सोनित आणि सोपाक हे अस्पृश्य जातीतले, चांडाळ जातीतले 2 होते। तेव्हा नामदेवांच्याही भिक्षू संघात तुम्हाला, नामदेवांच्याही संत मंडळात संत गोरोबा, संत बंका महाराज आणि संत चोखोबाराय 2 अस्पृश्य दिसतात। आणि म्हणून अशा पद्धतीने पुढे हा नामदेवांचा विचार जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांनी चालवायला घेतला। वैदिकांच्या, सनातनांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, कर्मकांड्यांच्या छाताडावर नाचून तथागताचा बुद्ध धर्म पुनरुज्जीवित केला। बघा, ज्या भारतात, ज्या भूमीवर बुद्धाचा जन्म झाला त्या भारतात, त्या भूमीवरूनच बुद्ध परागणना करण्यात आला। बुद्धाची विचारधारा नामशेष करण्यात आली। बुद्धाच्या विचारधारेचे विद्यापीठ जाळण्यात आली। तथागताच्या भिक्षू संघाच्या कत्तली करण्यात आल्या। एका भिक्षूचं मुंडकं कापून देणाऱ्याला मुठभर मोहरा दिल्या गेल्या। भिक्षू संघ संपवला, विचारधारा संपवली, विद्यापीठ जाळली, पुस्तकं, त्रिपिटक सुद्धा जाळण्यात आली। ज्या तथागताचा जन्म स्वतःच्या भूमीत बिहारमध्ये झाला तिथं तथागताचं काहीच ठेवण्यात आलं नाही। अशा वेळेला महाराष्ट्राच्या संतांनी कंबर कसली आणि म्हणाले, आम्ही बुद्धाला पुन्हा पुनरुज्जीवित करणार, वैदिकांना धोधो धुणार आणि वैदिकांच्या विरोधात तथागताची विचारधारा चालवणार। म्हणून मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांना स्वातंत्र्याचे अधिकार नाही। मनुस्मृती सांगते, न स्त्री स्वातंत्र्य मदहती। तथागतांनी स्वतःच्या भिक्षू संघात मावशीला, गौतमीला आणि 400 स्त्रियांना जाहीर दीक्षा दिली। पुढे वारकरी संतांनी देखील संत जनाबाईंना दीक्षा दिली आणि वारकरी संत मंडळाची पहिली दिनेकरी नामदेवांनी जनाबाईला केली। तुकोबारायांनी बहिणाबाई शिवूरकर पाठक यांना दीक्षा दिली, शिष्या केली आणि मनुस्मृतीच्या विरोधातले कायदे मोडून काढले। मनुस्मृती सांगत होती, संस्कृतच्या आधारे तुम्हाला देव प्राप्त करता येतो। देवाला जर भेटायचं असेल तर संस्कृतला भेटावं लागेल, संस्कृतला समजून घ्यावं लागेल। ब्राह्मण सांगायचे, देवाधीनम जगत सर्वमचे देव मंत्राधीनम, मंत्र ब्राह्मणाधीनम, ब्राह्मण मम देवता। सगळं जग देवाच्या अधीने, पण ते देव मात्र मंत्राच्या अधीने आणि मंत्र मात्र ब्राह्मणांच्या अधीन असतात। म्हणून ब्राह्मणांनाच देव मानलं पाहिजे असे संस्कृत श्लोकातून सांगितलं जात होतं। तेव्हा संत म्हणाले, असं काही नसतं, आम्हाला आमच्या कोणत्याही देवाला आम्हाला आमच्या भाषेत बोलता आलं पाहिजे। संतांनी मध्यस्थ हटवला आणि सगळेच्या सगळे अभंग मराठीत लिहिले, विठ्ठलाच्या आरत्या मराठीत लिहिल्या आणि संस्कृतला धुरगवून लावलं। तथागताच्याकडे सुद्धा एक ब्राह्मण आला, तथागताच्या जिवंतपणी म्हणाला, तथागता आपलं हे सगळं ज्ञान आपण संस्कृत मधून सांगूया। तथागतांनी जाहीर विरोध केला आणि म्हणाले, लोकभाषेचा वापर करायचा, लोकभाषेतच प्रबोधन करायचं। तथागतांनी देखील संस्कृत मध्ये त्रिपिटक आणि बुद्ध धम्म सांगण्याला विरोध केला होता। म्हणून अशा प्रकारे आमची नाळ बुद्धाशी जुळलेली आहे, आमची नाळ या देशातल्या संतांशी जुळलेली आहे। आणि पुढे हीच विचारधारा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब चालवतात। ज्योतिराव फुलेंनी अखंड लिहिले, म्हणजे अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे ते अभंग आणि अखंड म्हणजे कधीही खंड न पावणारे ते अखंड। ज्योतिराव फुलेंनी संतांची प्रेरणा घेतली, अखंड लिहिले आणि शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा असूड लिहिला। जनतेला जागृत करायला संतांच्या सारखी ज्योतिराव फुलेंनी कंबर कसली।
आणि म्हणून आम्हाला मध्ययुगीन भारताच्या कालखंडात बघायचं असेल तर नामदेवांमध्ये ज्योतिराव फुले दिसतात आणि मध्ययुगीन भारताच्या कालखंडात बघायचं असेल तर तुकाराम महाराजांमध्ये मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात. इतकी आमची समतेची नाळ घट्ट आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबारायांचा अभंगाचा गाथा वाचला तेव्हा त्यांना लक्षात आलं, बघा इतक्या बारकाव्याने कुणी गाथा वाचला असेल मला वाटत नाही. बाबासाहेबांच्या नजरेखालून तुकोबारायांचा अभंग गेला. घोकाव या अक्षर मज नाही अधिकार. आता इथं कुणब्याच्या मराठ्याच्या महाजनाच्या घरात जन्मलेल्या तुकोबारायांना अक्षर खूप दिले जात नसतील तर शूद्रातिशूद्रांचं गावाच्या बाहेर राहणाऱ्यांचे काय हाल असतील. तुकोबाराय म्हणाले आम्ही मुके आहोत, आम्हा मुक्यांचा कुणी नायकच नाही. हाच शब्द घेऊन तुकोबारायांच्या नावाने मूक न्याय पेपर सुरू करणारे, मूक न्याय पेपरला वृत्तपत्रात दररोज तुकोबारायांच्या अभंगाची ओळ देणारे म्हणजे मराठ्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांच्या संकल्पनेतला आदर्श मुक्यांचा नायक होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. इतक्या संत चळवळीचा बारकाव्याने अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून वृत्तपत्रात अभंग दिला, तुकोबारायांना दांडवत घातला, तुकोबारायांची विचारधारा पुनरुज्जीवित केली, मुक्यांचा नायक बाबासाहेब झाले. ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलेल्या लहान लेकरांना आळंदीत येऊ दिलं गेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि लहानी बहीण मुक्ताबाई छोट्याशा लहान लेकरांना सुद्धा बहिष्कृत केलं गेलं. बाबासाहेबांना जेव्हा हा प्रसंग कळला तेव्हा बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र काढलं आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांची ओळ दिली. एवढं करून सुद्धा बाबासाहेब थांबले नाही तर संविधानामध्ये आर्टिकल 15 दिला आणि सगळ्या संतांना न्याय दिला, संतांच्या विचारधारेला न्याय दिला. आर्टिकल 15 मध्ये बाबासाहेब सांगतात जात धर्म पंथ वंश संप्रदाय लिंगावरून खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करता येणार नाही. हेच बाबासाहेबांनी दिलेला आर्टिकल 15 मला तुकाराम महाराजांच्या एका अभंगात दिसतं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा तुकोबारायांचा अभंग बाबासाहेबांनी आर्टिकल 15च्या रूपाने दिला आणि सगळ्या संतांचं राहिलेलं कार्य भारतीय संविधानाच्या रूपाने पूर्ण केलं. म्हणून भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमात मला माझे संत दिसतात, मला माझं संत मंडळ दिसतं. आणि या देशात जर कोणी संविधानाच्या वाट्याला जाल तर याद राखा, या देशात संविधानाच्या वाट्याला जाणे म्हणजे संतांच्या वाट्याला जाणे आहे, संतांचा विचार संपवणे आहे. आणि म्हणून आम्हाला संतांचा विचार जपायचा असेल, जगवायचा असेल तर बाबासाहेबांचं संविधान समजून घ्यावं लागेल. अस्पृश्यता निर्मूलनाचं कलम मला कुणासाठी दिसतं तर ते ज्ञानेश्वर, चोखामेळा, नंदनार आणि या देशातल्या अस्पृश्य संतांसाठी दिसतं. म्हणून बाबासाहेबांनी अंतछोड नावाचा ग्रंथ नंदनार, रविदासांना आणि चोखामेळ्याला अर्पण केला आणि सांगितलं या अस्पृश्य संतांच्या वाट्याला जे आलं ते परत आमच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. आणि म्हणून या देशातली अशी समतेची परंपरा आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांकडे बोट दाखवून म्हणतात मला बाबासाहेबांमुळे प्रेरणा मिळाली, जग बदल घालून घ्याव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणून अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे बोट दाखवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. ज्योतिराव फुले जे बाबासाहेबांच्या जातीचे नाही असे माळी समाजाचे ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवरायांची रायगडावर जाऊन समाधी शोधतात, शिवरायांना गुरु मानतात. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना गुरु मानतात, तुकाराम महाराज संत नामदेवांना गुरु मानतात आणि शिंपी जातीचे संत नामदेव म्हणतात बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे. नामदेव महाराज बुद्धाला गुरु मानतात. अशी आमची ही समतेची परंपरा आहे. म्हणून विचारधारेला महत्व देणारे कांशीरामजी होते आणि विचारधारेलाच महत्व देणारे ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या देशात लढाई विचारांची आहे आणि विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. तुम्हाला वारसदार कसे असतात एक किस्सा सांगतो, प्रसंग सांगतो. आपल्याकडे वेळ कमी आहे, साहेबांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचे. बघा एकदा सावित्रीबाई फुलेंचे सासू सासरे सावित्रीबाईंना भेटायला आले आणि आपल्या मुलीला लेकीला भेटायला आल्याच्या नंतर म्हणजे ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे सावित्रीबाईंचे आई वडील सावित्रीबाईंना भेटायला आले. तेव्हा सावित्रीबाईंचे आई वडील म्हणाले साऊ तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तुम्हाला काही मूलबाळ होत नाही, असं करा जावाई बापूला म्हणावं दुसरं लग्न करा. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या ते काय माझे ऐकायचे नाही, तुम्हीच समजून सांगा. बैठकीच्या खोलीत ज्योतिरावांचे सासू सासरे आले आणि म्हणाले जावाई बापू तुम्हाला काही मूलबाळ होत नाही, असं करा साऊला दुसरी सवत आणा. ज्योतिराव फुले फार स्त्रीवादी आणि विज्ञानवादी विचारांचे होते. फुले म्हणाले समजा मूलबाळ होत असेल तर दरवेळेला स्त्रिया दोषी असतात का?
कधी कधी पुरुषे दोष असतो ना, समजा मी साऊला दुसरी सवत आणली आणि त्याही सवतीला मुलबाळ नाही झालं तर साऊला दुसरा सवती आणणार का तुम्ही? तेव्हा सावित्रीमाईंचे आई वडील ज्योतिरावांचे सासू सासरे म्हणाले जावयाच्या डोक्याला डोकंच लागत नाही, निघून गेले. बरेच दिवस झालं सावित्रीमाई पुन्हा म्हणाले अहो असं काय करता, दुसरं लग्न करा. ज्योतिराव म्हणाले साऊ कशासाठी? तेव्हा सावित्रीमाई म्हणाले आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं वाहणारा वारसदार नको का, आपली विचारांचा वारसा पुढे चालवणारा वारसदार नको का? तेव्हा ज्योतिराव फुलेंनी फार सुंदर उत्तर दिलं. ज्योतिराव म्हणाले साऊ अगं पोटची पोरं वारसा चालवतील याची काही गॅरंटी नसते. पोटची पोरं म्हातारपणामध्ये घराच्या खोलीत राहायला ठेवतात, पत्राच्या खोलीत राहायला ठेवतात, अनाथ आश्रमात पाठवतात, नाहीतर कुठेतरी शेतात नेऊन टाकतात, परंतु वारसा चालवतील याची गॅरंटी नसते. पण सावित्री मी तुला सांगतो कदाचित आपल्या डोळ्याच्या समोर येणार नाही, पण आपण गेल्यावर तरी आपलं साहित्य वाचून आपला असा एक तरी वारसदार येईल आणि उरलेलं तंतोतंत काम दिनांक वेळवार सहित पूर्ण करेल. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्यांचा 1 वर्षांनी जन्म झाला, ज्यांनी कधीही फुलेंना बघितलं नाही, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं, पुण्यातल्या गंजपेठेत जाऊन फुलेंच्या वाड्यावर डोकं टेकवलं, फुलेंचं सगळं साहित्य वाचलं. फुले म्हणाले होते मांग महाराणींचा ठावे नाही व्यथा, जाळा म्हणू ग्रंथ एकदाची. फुलेंची हीच ओढ घेऊन फुलेंचे गुरु असणाऱ्या शिवरायांच्या रायगडच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचं दहन केलं आणि फुलेंचं उरलेलं सगळं कार्य पूर्ण करून दाखवलं. याला म्हणतात विचारांचा वारसदार. आणि म्हणून आम्हाला परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिनांक वेळवार सहित संपूर्ण महापुरुषांचे विचार पुढे नेणारा वारसदार हवाय. आणि म्हणून या देशामध्ये ज्योतिराव फुलेंच्या नंतर बाबासाहेब त्यांचे वारसदार जाहीर झाले आणि बाबासाहेबांच्या नंतर मान्यवर कांशीरामजी बाबासाहेबांचे वारसदार जाहीर झाले. वारसदार विचारांनी कार्याने मोठा होत असतो आणि या देशाची परिस्थिती सध्या प्रचंड बिकट आहे. हा देश रसातळाला घालण्याचं काम सुरू आहे. देशात अंतर्गत यादवी माजवण्याचं काम सुरू आहे. देशात दंगली घडवण्याचं काम सुरू आहे. देशामध्ये जाती जाती धर्माधर्मात पंथापंथात भांडण लावायचं काम सुरू आहे. अशा वेळेला मला आशेचा किरण आणि पायाला भिंगी लावून संबंध देशभरात फिरणारे माने साहेब दिसतात. म्हणून मला वाटतं माने साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व समजून घेतलं पाहिजे. मी तर त्यांना मागच्या वेळेसच बसल्यावर एका ठिकाणी म्हणालो अहो तुम्ही तर ऐशोआरामात जीवन जगायला पाहिजे, विदेशात जायला पाहिजे, तिकडं सेटल व्हायला पाहिजे, म्हणून ते जाऊ द्या रसातळाला काय बसवत म्हणलं घेऊन. परंतु ज्यांना देशातली गोरगरिबी, देशातली तळमळणारी जनता, देशाची धोक्यात असलेली लोकशाही बघवत नाही आणि म्हणून ते सातत्याने सतत फिरत असतात. राऊंडवर राऊंड त्यांचा महाराष्ट्रामध्ये भारतभरात सारखा चालू असतो. आणि म्हणून तुमचं आमचं काम आहे अशी मौल्यवान माणसं क्वचितच मिळतात. अशा माणसांना जपलं पाहिजे, अशा माणसांना समजून घेतलं पाहिजे, अशा माणसांना मोठ्या संख्येनं साथ सहयोग दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या देशाला वेल एज्युकेटेड नेतृत्वाची गरज आहे. या देशाला शिस्तबद्ध नेतृत्वाची गरज आहे. या देशाला बहुआयामी बहुप्रवाही नेतृत्वाची गरज आहे. या देशाला आदर्श संघटन चालवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. एवढ्या सगळ्या नेतृत्वाची गरज भरून काढायला जर तुमच्या समोर कोणी वेळ द्यायला तयार असेल तर तुम्ही आम्ही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतो हे महत्वाचे. काय झालं आमच्याकडे नेतृत्व करणारी माणसं चांगली येतो पण जनता सुस्त झाली आहे. सुस्त जनता टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला लागली, राज्यकर्त्यांच्या नादाला लागली आणि जनता इतकी मशगूल झालेली आहे की आपला कोण आणि परका कोण जनतेला कळत नाही. मी ग्रामीण भागात गेला, मी एक सज्जनाची व्याख्या सांगत असतो. तुमची एक सज्जनाची व्याख्या आणि माझी एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं तर तुमच्या व्याख्येनुसार जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात त्याला सज्जन म्हणावं. काय चाटायचं का असं सज्जन? कसं काय लोणचं घालायचं का? हा सज्जन घरी आला, आईनं विचारलं वाघा अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू आहे का? हा म्हणते काय की मी ऐकलं तर याचा कोणाच्या पिठाच्या गिरणीवर कान नसतो, तरी त्याला माय तोंडानं हात फिरून म्हणते माझा वाघ लय सज्जन आहे. हा सज्जन घरी आला, आईनं विचारलं वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघड होतं का? हा म्हणतो काय की बघितलंच नाही. याचा कोणाच्या किराणा दुकानावर डोळा नसतो आणि त्याला अख्खं गाव म्हणतो लय सज्जन आहे. यार काय करायचं असलं सज्जन? माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे.
सज्जन कुणाला म्हणावं? जो कुणाच्याही आध्यात जातो, जो कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला फोन करा पहिल्या बेलला मध्यरात्री तुमचा कॉल उचलतो, जो तिरडी उचलायला पुढे असतो, रक्तदान करायला पुढे असतो, नेतृत्व करायला पुढे असतो, समाजाचं कोणतंही काम करायला पुढे असतो, त्याला सज्जन म्हटलं पाहिजे. आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येत माने साहेब बसतात, माझ्या सज्जनाच्या व्याख्येत महापुरुष बसतात. आम्हाला अशा सज्जनांची गरज आहे जे दुसऱ्यासाठी धावून जातील. तथागताला प्रश्न विचारला एक जणांनी, तथागता जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? तथागतांनी भिक्षू संघाला उलट प्रश्न केला, तुम्हाला काय वाटतं जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? तेव्हा प्रत्येक भिक्षूनं सांगायला सुरुवात केली. कुणी म्हणाला शारीरिक दुखणं मोठं असतं, कुणी म्हणाला मानसिक दुखणं मोठं असतं, कुणी म्हणाला कौटुंबिक दुखणं मोठं असतं, कुणी म्हणाला नैसर्गिक आपत्तीचं दुःख मोठं असतं. अनेकांनी अनेक उत्तरं दिली. मग सगळे तथागताला म्हणाले, तथागता तुम्हीच सांगा जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? तथागताने एका वाक्यात उत्तर दिलं, दुसऱ्याचं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. दुसऱ्याचे अश्रू पुसता आले पाहिजे, दुसऱ्याचं दुःख समजून घेता आलं पाहिजे. म्हणून स्वतःच्या सगळ्या गरजा पूर्ण असताना देखील दुसऱ्यांचे अश्रू पुसणारे, दुसऱ्यांच्यासाठी धावून येणारे, दुसऱ्यांच्यासाठी आयुष्याचं मातेरव करणारे माणसं आम्हाला तथागताच्या समान वाटतात, त्यांच्या बरोबरीचे वाटतात. आणि म्हणून या देशामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये भिक्षू मिलिंदाला प्रश्न विचारण्यात आला होता मिलिंद राजाकडून की एखाद्या विचारधारेचा, एखाद्या धर्माचा शेवट कसा होतो. तेव्हा भिक्षू मिलिंदाने भिक्षूला मिलिंद राजाला उत्तर दिले, नागसेन भिक्षुनी कोणत्या आधारे धर्म समजतो संपून जातो तर मूलतः कच्चा असेल तर एक. 2 नंबर काय तर त्याचे प्रचारक नीट नसतील तर. मला वाटतं या देशामध्ये आमची विचारधारा प्रचंड स्ट्रॉंग आहे, परंतु आम्हाला प्रचारक जनतेत जाणारे लोक नीट मिळाले नाहीत. म्हणून आम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सर्व काही मिळवलेले अधिकार आता गमवायच्या परिस्थितीमध्ये आहोत. एवढंच काय देशाचं संविधानही गमवायची वेळ येते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा संसदेच्या समोर काही मीटरच्या अंतरावर दिल्लीला संविधान लावण्यात आलं, संसदेच्या समोर संविधान विरोधी घोषणा देण्यात आल्या, परंतु देशाची जनता काही पेटून उठली नाही. म्हणून आम्हाला महाबलाढ्य ओबीसीला, आम्हाला या देशातल्या सर्व जाती धर्मपंथीयांच्या लोकांना जागृत करता आलं पाहिजे. आणि म्हणून संत चळवळ घेऊन आम्ही निघालो आहोत. संत चळवळीची संविधानाची सांगड घालायला आम्ही निघालेलो आहोत. तथागताचा बुद्धाचा वारसा संतांच्या रूपाने सांगायला आम्ही निघालेलो आहोत. आणि म्हणून जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणी करून सोडावे सकळ जग असं संत म्हणाले होते. सत्य असत्याशी मन केले काही मानलेले नाही बहुमता, तुका म्हणे सत्य सांगोत येतील रागे तरी येवोत. सत्य सांगताना कुणाला राग आला तरी चालेल, पण सत्याची मशाल घेऊन जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवण्यासाठी आम्हाला सातत्याने लोकांमध्ये जायचे, जागृती करायची. आणि म्हणून काही लोक म्हणतात मी आयुष्यभर खूप काम केलं आता बस झालं म्हणतात. काही लोक म्हणतात मी 10 वर्ष चळवळ चालवली आता बस झालं. परंतु असं नसतं. जागृतीला आणि परिवर्तनाला काळ वेळ मर्यादा काही नसते. आम्हाला जागृती आणि परिवर्तन सातत्याने राऊंड अँड राऊंड करावं लागतं, सातत्याने जनतेला समजून सांगावं लागतं आणि सातत्याने जनतेत जावं लागतं. आपलं कसं झालंय, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, या कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. माझ्या एका ठिकाणी कीर्तन संपलं आणि कीर्तन संपलं नेमकी लाईट गेली. बाजूला 2 जणांची चर्चा होती, त्याला वाटलं महाराज गेले काय की निघून. एक जण म्हणला माईक किंवा म्हणला महाराज लय भारी बोलतात, दुसरा म्हणला चलतच राहते होतच राहते धंदाच आहे मला त्यांचा, आपण काय मनावर घ्यायचं नाही, मला या कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जनतेला हजारो वर्षापासून महापुरुष प्रबोधित करत आलेले आहेत, परंतु आमची माणसं जागृत व्हायला तयार नाही. याचा फायदा शत्रू घेतो, याचा फायदा या देशावर राज्य करणारे गुलामगिरी लादणारे लोक घेतात, हे आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. म्हणून बघा इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, इतिहास श्रीमंतांचा लिहिला जात नाही. जो त्याग करतो, जे दुसऱ्यासाठी काम करतो त्याचा इतिहास लिहिला जातो, संपत्तीवाल्यांचा नाही. शुद्धोदनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, पण इतिहास काही शुद्धोदनाचा लिहिला गेला नाही. उलट सर्वस्वाचा त्याग करून संबंध भारतवर्षात बिना चप्पलचा फिरल्याबद्दल तथागत बुद्धाचा इतिहास लिहिला गेला. इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो. सम्राट अशोक आशिया खंडाचे राजे, चक्रवर्ती राजे होते, पण उंच सिंहासनावर उतरून सम्राट अशोक रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूच्या पायावर डोकं टेकवायचे.
जे कफल्लक होते बौद्ध भिक्षू, तेव्हा लोक म्हणायचे रस्त्याने जाणाऱ्या साधारण भिक्षूच्या पायावर का डोकं टेकवता, तुम्ही तर महासम्राट राजा आहात. तेव्हा अशोक म्हणायचे लक्षात घ्या, इतिहास काही माझ्या श्रीमंतीचा अशोकाच्या राज्याचा लिहिला जाणार नाही, इतिहास त्याग आणि समर्पणाबद्दल बौद्ध भिक्षूचा लिहिला जाईल, म्हणून त्यांच्या पायावर डोकं टेकवतो. सावकारांना कर्ज देणारे महाजन कोण होते? बोल्लोबा मोरे. परंतु इतिहास काही बोल्लोबा मोरेंचा लिहिला गेला नाही. कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. याचाच अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. म्हणून तुम्ही नागपूर शहरात कधी अदानी अंबानीचा पुतळा बघितलाय का? दिसणार नाही. कोणत्याही मेट्रो सिटीत तुम्हाला टाटा बाटा बिर्ला अदानीचे अंबानीचे पुतळे दिसणार नाही. पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला भारतभरात दिसतात. याचा असा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो, श्रीमंतांची नाही. म्हणून इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अदानी अंबानीच्या आजीचा लिहिला जाणार नाही. इतिहास रमाई भीमाई आईल्या फातिमा जिजाऊंचा लिहिला जाईल. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल. म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, परंतु नागपूर शहराच्या इतिहासात जाताना असं काहीतरी चांगलं काम करा ज्या इतिहासाने, ज्या शहराने तुमचं नाव घेतलं पाहिजे, तुमचं नाव इतिहासात अजरामर झालं पाहिजे. म्हणून आम्हाला प्रचंड गर्व आणि अभिमान आहे. अशा कालखंडात आम्ही स्वाभिमानाने उभा राहून संविधानाचा लढा लढतो आहोत, स्वाभिमानाने उभं राहून ब्राह्मणवाद्यांच्या खाताडावर नाचतो आहोत, स्वाभिमानाने उभं राहून आम्ही आमचा संघर्ष पुन्हा गतिमान ठेवलेला आहे. हा संघर्ष तुम्हाला देखील गतिमान ठेवायचा आहे, तुम्हाला देखील लोकांना सातत्याने जागृत करायचंय. आणि म्हणून यासाठी बुद्धाला घेऊन आज प्रबोधन आहे. तथागताच्या जयंतीच्या निमित्ताने का हे प्रबोधन लावलंय? त्याचं कारण आहे भारतात सर्वात जास्त फिरणारा, सर्वात जास्त प्रबोधन करणारा, सर्वात जास्त तत्वज्ञानांच्या प्रवाहांचा अभ्यास करणारा, 84 प्रकारच्या तत्कालीन तत्ववेत्यांच्या गाठीभेटी घेणारा तथागत बुद्ध होते. आणि बुद्धासारखा आम्हाला बोलण्याचं मॉडेल, लिहिण्याचं मॉडेल, प्रचार करण्याचं मॉडेल आम्हाला उभं करता आलं पाहिजे. जनतेला सातत्याने समजून सांगता आलं पाहिजे. आपल्याकडे काय झालंय? निर्लज्जासारखं झालंय. निर्लज्जाचा एक प्रसंग सांगतो आणि आपण थांबूया. निर्लज्जाला काय असतं? किती सांगा, मारा, कुटा, ते काही बदलत नाही. एक निर्लज्ज मध्यरात्री तिजोरी फोडायला गेला, तिजोरी, आणि तिजोरीवर हातोडा मारणार, तो त्याला एक पाटी दिसली. पाटीवर लिहिलं होतं कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय, ते दाबा म्हणजे आपोआप उघडे. आपल्याला असे शॉर्टकट मार्ग पाळायची लई सवय झाली. चोरांनी वाचलं, चोराच्या लक्षात आलं मध्यरात्री कशाला ठाकाठोकी करायची. हातोडा बाजूला ठेवला, पाटीला जे लाल रंगाचं बटन दिलं होतं ते दाबलं. लाल रंगाचं बटन दाबल्याबरोबर टोय टोय वाजलं. पोलीसची गाडी आली, पकडून घेऊन गेली. आता गप बसाव की नाही? पोलीसवाल्यांना म्हणतोय आपली लई दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचे. मला पोलीसवाले म्हणले पकडलं ते गेलं कोणीकडं, पुढच्या तोंडाला बसायला मरमर करायला म्हणले बस बाबा बसला. एका पोलीसवाल्याने विचारलं तुला लई दिवस झाला शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे? हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वास तोडायला लागला. काय माणुसकी असते की नाही? म्हणला अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलं तर चोर पकडून द्यायला लागले म्हणजे तुम्ही पोलीसवाले, असं कुठं असतंय का? म्हणला हाच निर्लज्ज एका बाजारात गेला, एक बाई पेरू विकत होती, पेरू चोरून गर्दीमधून हात घातला, पेरू घेतला आणि खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काही की. बाजारात पेरू विकणाऱ्या बाईनं गर्दी बाजूला केली. बाजारातून मागून याच्या कॉलरला धरला, याला उताना पडला, असा मारला, असा मारला, मारून मारून बाईची चप्पल तुटली. पण या चोराने हुकाचू नाही केलं, नुसतं वर बघत होता. तिनं तुटलेली चप्पल फेकून दिली, जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. ह्याच्या भोवती काही लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्खेच करी, म्हणला अरे 2 रुपयाच्या पेरूसाठी एवढा मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर मार खायची वेळ आली असती का? हे चोर निर्लज्ज वर तोंड करून म्हणतोय मग काय झालं? म्हणला तिची चप्पल तुटलीच की. म्हणला मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडं, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज एका जाटूबाईच्या घरात मध्यरात्री तिजोरी फोडायला गेला आणि तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटन दाबलं, रेडू लागला. जाळदूरबाई उठली, चोराच्या छातीवर बसली,
आणि नौकराला म्हणाले जा बाबा पोलीसवाल्यांना पटकन घेऊन ये. नौकर अंधारात काहीतरी शोधायला लागला. ती जाडजूडबाई चोराच्या छातीवर बसलेली म्हणते, नौकराला विचारते का जात नाही बाबा, तू पटकन जा आणि पोलीसवाल्यांना घेऊन ये. हा म्हणतो, तो नौकर दरवाजातून म्हणतो बाईसाहेब अंधारामध्ये की नाही माझी चप्पलच सापडणार. हा चोर खालून म्हणतो माझी चप्पल घालून जाय पण पटकन जाय, मला हिचं ओझं काय सहनच होईना म्हणला. अरे हिच्यापेक्षा पोलीसवाले बरे म्हणला, ते छातीवर तरी बसत नाहीत म्हणला, पटकन जा आणि पोलीसवाल्यांना घेऊन ये. हात निर्लज्ज जेलमध्ये गेला. इकडून 4 पोलीसवाले छाती पुढे काढून चालायला लागला. जेलर म्हणले याला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणले, बघा कसं छाती पुढे काढून यायले. जेलर म्हणले या जावई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण नेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर चांगलं वागावं, चांगलं बोलावं, सांग बरं काय करशील. हा म्हणला इथून गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले बाजारात कशाला जाशील. हा म्हणला बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले बॅटरी कशाला विकत घेशील. हा म्हणला त्या जाडजूडबाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही म्हणला, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करेल म्हणला. आमचं असंच झालं, आमची माणसं निर्लज्ज झाली, दगडासारखी झाली. कितीही समजून सांगा करायचं तेच करतात. निवडणुकांच्या काळात कुठं आमची मती गुंग होते देवाला जाणं. निवडणुकीच्या काळात आमचे काय मातेरे होता, आमच्या मतीवर कोण भारत काय कळतच नाही. आम्ही योग्य पर्याय निवडत नाही. म्हणून या देशाचं वाटोळं करण्यामध्ये सर्वात जास्त आमची जनता आहे. म्हणून जनतेला सातत्याने चिमटे घेऊन प्रबोधन करावं लागेल. जनतेचं डोर टू डोर जाऊन प्रबोधन करावं लागेल. जनतेला आदर्श चांगल्या प्रकारे आम्हाला प्रेरणा द्यावी लागेल. आमच्याकडे एवढ्या ग्रेट प्रेरणा 100 बडकर 1 प्रेरणा असताना, अस्मिता आणि प्रतिका असताना तरी देखील आम्ही चुकीच्या रस्त्याला जातो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. महिलांनाही मला सांगायचंय, या देशातल्या स्त्रियांच्या परंपरेचा वारसा प्रचंड ग्रेट आहे. मीराबाई घ्या, जनाबाई घ्या, अहिल्या, फातिमा, जिजाऊ, रमाई, भीमाई घ्या, या सगळ्यांनी त्या काळात प्रचंड त्याग आणि समर्पण केलेलं आहे. माझ्याकडे वेळ नाही पण रमाईच्या त्यागाची परंपरेची गोष्ट मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून जनाबाई सुद्धा म्हणायची डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी. हाती गेले टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी. पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा धर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी प्रबोधन करणारे असं म्हणणारी जनाबाई होती. अहो बाबाजी गायकवाड नावाच्या अस्पृश्याच्या पोराला खांद्यावर स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात नेणाऱ्या सावित्रीबाई होत्या. सावित्रीबाईंना चांगलं माहिती होतं प्लेगच्या पेशंटला हात लावला आपल्याला पण प्लेग होऊ शकतो. तरीही दुसऱ्यांच्या प्रति कळवळा आणि प्रेम किती असावं बघा. अस्पृश्य वस्तीत सावित्रीबाई गेल्या. एका लहान लेकराला स्वतःच्या खांद्यावर घेतलं, पुण्यातल्या दवाखान्यात घेऊन जायला निघाल्या. लोक म्हणाले सावित्रीबाई हात लावू नका तुम्हाला प्लेग होईल. सावित्रीबाई म्हणाल्या झाल्या तर झाल्या, इतरांची सेवा करता करता माझा देह गेला तरी चालेल. सावित्रीबाई जेव्हा दवाखान्यात पोहोचल्या तेव्हा लेकराचा प्लेग सावित्रीबाईंना सुद्धा झाला आणि त्या सुद्धा सोडून गेल्या. इतरांची सेवा करता करता प्राणांचं बलिदान देणाऱ्या सावित्रीबाई तुम्हाला आठवल्या पाहिजे. इतरांच्यासाठी खस्ता खाणारे आमचे महापुरुष आठवले पाहिजे. अहो एक शाहीर म्हणतो, ज्याने चालायला तुम्हाला स्वतःचे पाय दिले सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने जीवाची पर्वा नाही केली. कायद्याच्या रूपाने तुम्हाला बाप आणि माय दिले सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. हा आज माझा प्रश्न आहे. आम्ही चळवळीच्या प्रती काय उत्तरदायी झालो त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही चळवळीच्या प्रती कशा पद्धतीने काम करतो याचं आम्ही आत्मचिंतन करण्याची सध्या नितांत गरज आहे. आणि म्हणून आपण पुन्हा एकजूट होऊ, पुन्हा या देशामध्ये चांगलं समतेचं वातावरण उभं करू, या देशात क्रांती सदृश्य परिस्थिती निर्माण करू, या देशात मान्यवर कांशीरामजी साहेबांचा विचार पुन्हा जागृत ठेवूया, बाबासाहेबांचा विचार पुन्हा जागृत ठेवूया. आपण सगळ्यांनी मला बोलवलं, माझा सन्मान केला, मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. बुद्ध आणि बाबासाहेब सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बुद्ध आणि बाबासाहेब सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. चल परिवर्तनाचा नवा करार करू. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, आम्ही साऱ्यांना प्रकाशमान करू, आम्ही साऱ्यांना प्रकाशमान करू. तुम्ही मला ऐकल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद महाराज. वारकरी चळवळ आणि आंबेडकरी चळवळ याची सांगड आव्हाने आपल्याला